बघा आता एक कन्सेप्ट येते अप हिल आणि डाऊन हिल. अप हिल आणि डाऊन हिल. अप हिल आणि डाऊन हिल काय म्हणता बघा. बघा ना आता मी काय म्हंटल, इथून इथपर्यंत आहे एक्स. इथून इथपर्यंत किती आहे एक्स. इथून इथपर्यंत आहे तुमचा एक्स आणि इथून इथपर्यंत आहे एच. एच आहे ठीक आहे. मग कॉपी करा पर्यंत ठीक आहे. आता इथं आहे हे किती होऊन जाईल एक्स. हे किती होऊन जाईल. सेम डायग्राम मुद्दाम ठेवले जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको राहायला. हा एक्स हा काय एच. जेव्हा मी काय म्हणतोय अपहिल, मी काय म्हटलं अपहिल. कळलं. अपहिल म्हणजे वरती जाणे. डाऊन हिल म्हणजे खाली येणे. फरक कळाला का. अपहिल आणि डाऊन हिल मध्ये फरक कळाला. काय अपहिल आणि काय डाऊन हिल. फरक प्रॉब्लेम कुठे होतो. हा प्रॉब्लेम कुठे येतोय मला सांगा. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी का वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. वर्क डन अगेन्स्ट. हा आता इथं तुम्ही अगेन्स्ट का म्हटले सर त्याला असं ओढलं असेल ना परंतु असं ओढलं तसं नाही झालं. याला आपण काय केला असं धक्का दिला. याला काय केला आपण असं धक्का दिला म्हणजे काय झालं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. हे कळालं का. असं धक्का दिला त्याला. धक्का दिला कॉन्टॅक्ट मध्ये नाही असं घेऊन चालू त्याला. त्याला मी असं धक्का दिला. असं धक्का देऊ शकत नाही का आपण. आणि तसं धक्का दिला बघते. मी काय केला पुश करून टाकला. पुश केल्यामुळे तो वरती चढेल एवढं तर कळालं. मग मला सांगा वर्क डन बाय ग्रॅव्हिटी व्यवस्थित. वर्क डन बाय कोणाचा वर्क डन बाय ग्रॅव्हिटी कसं येईल रे. निगेटिव्ह राहील ना. वरती जात असेल फोर्स कुठं वरती आणि डिस्प्लेसमेंट कुठं शाबास. डिस्प्लेसमेंट फोर्स खाली डिस्प्लेसमेंट वरती म्हणजे किती येणार मायनस. याच्यात काय जाईल तर मायनस म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. काय डाऊट आहे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. दुसरा आज जर पुश केलेला आहे. आज जर याला पुश केलंय याला जर मी पुढे ढकललंय. पुढे ढकललं म्हटलं तर हा पुढे जाणार आहे तर त्याच्या बॅक साईडला काय लागेल फ्रिक्शनल फोर्स लागेल. बॅक साईडला काय लागून जाईल फ्रिक्शनल फोर्स लागून जाईल एफएस. या साईडला काय लागेल तुमचा एफएस. कळाला का. मग एफएस मुळे आता जे शिकलो आपण वर्क डन बाय एफएस पण कसा असतो तो निगेटिव्ह असतो ऑलवेज. वर्क डन फ्रिक्शनल फोर्स काही पण घ्या वर्क डन ऑलवेज काय येणार आहे निगेटिव्ह मारणार आहे मायनस. हा म्यू एम म्यू एम जी ना नॉर्मल म्यू एम जी. आता राहील किती. आता यासाठी मुद्दा मी डायग्राम काढली. हे बघा हा असा आहे आणि हे असं करून सुद्धा अंतर काय एक्स आहे. सोल्युशन करायची गरज नाही डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला एक्स ने. याचं पण उत्तर तेच आहे याचं पण उत्तर तेच आहे. लक्षात आलं. म्हणून आपण अशी डायग्राम काढली. हा मी विचार टोटल वर्क डन किती रे तर तुम्ही काय विचार. दोघं पण काय निगेटिव्ह आहे. दोघं पण काय निगेटिव्ह 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 काउंट जाईल ऍडिशन होईल. फक्त आपण निगेटिव्ह मध्ये लिहिणार आणि काय लिहिणार एम जी एच प्लस एम जी एक्स. काय डाऊट आहे समजलं. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी वर्क डन बाय फ्रिक्शन आणि टोटल किती झाला दोघांची ऍडिशन झाली आणि निगेटिव्ह साईन मध्ये टोटल वर्क डन कसं येणार आहे निगेटिव्ह मध्येच येईल. क्लिअर आहे समजलं. आता इथून पण काय केलं आपण पुश केलं. इथून काय केलं आपण त्याला पुश केलं. ओढलं नाही. हा ओढलं असतं तर काय आलं असतं उलट आलं असतं वर्क डन बाय अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आलं असतं. हा पटकन बघा वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती आलं प्लस येईल ना. आता खाली येत असेल तर काय होईल प्लस येईल एमजी एच वन आहे. कळालं. आणि वर्क डन बाय फ्रिक्शन कसं आहे.  प्लस नाही येणार.   वर्क डन बाय फ्रिक्शन                                                                                                प्लस नाही येणार
प्लस एमजीएच म्यू एमजीएक्स नाही येणार का? बरोबर, कारण की फ्रिक्शनल मुळे वर्क डन नेहमी कसा असतो? निगेटिव्ह असतो. म्हणजे काय? मायनस म्यू एमजी इंटू एक्स. म्हणजे दोघांमध्ये काय होणार आहे? सबट्रॅक्शन होणार आहे. वर्क डन टोटल जर म्हटलं तर काय म्हणणार? एमजीएच मायनस म्यू एमजी इंटू एक्स. काय डाऊट आहे? यांच्यामध्ये सबट्रॅक्शन झालं, तिकडे काय झालं? फिल आणि डाऊन इन मध्ये काय डाऊट आहे? क्वेश्चन कसा येतोय कळालं? डायग्राम दाखवतील असे आणि त्याच्यामध्ये विचारतील टोटल वर्क डन कसं आहे, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये गडबड करतील. निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये गडबड करतील. एवढं कळालं? दुसरं नक्की कळालंय? बरं, अजून याच्यामध्ये क्वेश्चन कसं फिरवतो बघ. व्यवस्थित शांततेत उत्तर द्यायचे. मी काय केलं, याला वरती फेकलं. याच्यात काहीतला गेला असेल, बरोबर की नाही? याच्यात काहीतला गेला असेल, एक्स इतकं डिस्टन्स घेतला असेल. असं फेकला असेल आणि असं फेकून तो असं खाली आला असेल. कळालं? काय डाऊट आहे कोणाला? पूर्ण असा पाथ फॉलो करून आला असेल. चला, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती? वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती? मायनस अरे झिरो म्हणलं पाहिजे ना पाकिस्तान. ऑफ इले आणि डाऊन इले. मायनस एमजीएच प्लस एमजीएच किती म्हणणार आहे? अरे पाकिस्तान म्हणून सांगितलं थोडस मेंदू असं दाखवा का? एमजीएच मायनस एमजीएच, तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती होणार आहे? झिरो. आणि असंही म्हणू शकतो तुम्ही, याचा डिस्प्लेसमेंट किती होत आहे? डिस्प्लेसमेंट किती आहे? झिरो आहे. तर वर्क डन पण किती होईल? झिरो ना. आलाय त्याच ठिकाणी आला. हाईट किती झाली तुमची? झिरो ना. हाईट झिरो झाली तर तुमचं वर्क डन पण काय जाईल? झिरो. लिहायची पण गरज नव्हती, पण तुम्हाला मेंदू नसल्यामुळे लिहावं लागतं. आता वर्क डन बाय फ्रिक्शन किती? मायनस 2 म्यू एमजीएक्स. मायनस 2 म्यू एमजीएक्स. किती राहील? होमवर्क वर्क डन टोटल. आता तुम्ही मेंदू लावलाचे अप टू होमवर्क. कळाला क्वेश्चन? टोटल पण काढायचं. जो फ्रिक्शनल येणार तोच टोटल मारणार, कारण की वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती मारलाय? होमवर्क. वाव.